माझी मैत्रीण म्हणली की सोशल मीडियावरती व्हिडिओज बनवून तिला नजर लागली आणि तिची खूप बेकारी झाली। तर नमस्कार मंडळी, आमच्या इथं धोधो पाऊस झाल्याने पूर्ण घरासमोर पाणी साचले। सकाळची कामं पियाने केली आणि मी जेवणाची तयारी करून घेतली। आज होडी बनवण्यासाठी काही फळ्या येणार होत्या, पियाने त्याच फळ्या उतरवून घेतल्या। नंतर मी चमचाभर तूप खाल्लं। मला अण्णांचा फोन आला, म्हणे इंदापूरमध्ये लगेच या, आपल्याला सरस्वती नगरमध्ये जायचंय, खूप महत्त्वाचं काम आहे। मी रेडी होऊन इंदापूरला गेले। जाऊन अगोदर अण्णांशी भेटले। काम काय आहे तुम्हाला काही दिवसामध्ये समजेलच म्हणा। राहिला विषय माझ्या मैत्रिणीचा, तर तिचं असं म्हणणं होतं की बाहेरच्या लोकांनी तिला नजर लावली। मी खरं सांगते, नजर लावणारी ही आपली लोक असतात, ज्यांच्यासाठी आपण आपल्या घराचे दरवाजे उघडतोय, ज्यांच्यासाठी आपण जेवण बनवून त्यांना खाऊ घालतोय, त्यांच्या आडीनडीला कामी पडतोय। कोणीतरी म्हटलं होतं की आपलं घर आपणच जाळू शकतो, बाहेरच्या लोकांना काहीच घेणं देणं नाही की तुमच्या घरामध्ये काय चाललंय। जेव्हा आपण व्हिडिओज बनवतो, आपले काही नातेवाईक असे म्हणतात की ह्या फालतू कामासाठी आमच्याकडे टाइम नाही आणि आम्ही सोशल मीडिया वापरत सुद्धा नाही। पण एक फेक आयडी बनवून ते तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतात, तुम्ही काय करताय, तुम्ही काय वापरताय, काय खाताय, काय पिताय, प्रत्येक गोष्ट। तर अशा नातेवाईकांपासून नक्की सावध राहा असं मला वाटतं। त्याच्यावरती तुमचं मत नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।